MCITचे हिला सेशन नंबर 46चे नॉलेज चेक कसं सॉल्व करणार आपण बघणार आहोत. या सेशनमध्ये तीन नॉलेज चेक असणार आहे. त्यापैकी आता आपण पहिले नॉलेज चेक सॉल्व करत आहोत. यूजर्स ChatGPTच्या डॅशबोर्डवरील कन्व्हर्सेशन हिस्ट्री या वैशिष्ट्याद्वारे आपल्या मागील संभाषणांना पुन्हा बघू शकतात. बरोबर. ChatGPT 3.5च्या तुलनेत ChatGPT 4चे अनोखे वैशिष्ट्य कोणते? हे मोफत आहे. अनिता या कोलकाता येथील शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांना आपल्या उच्च माध्यमिक इयत्तांमधील विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचा तास अधिक इंटरॅक्टिव्ह आणि आकर्षक बनवायचा आहे. ChatGPT त्यांना कशा प्रकारे मदत करू शकेल? तर संवादात्मक प्रश्नमंजुषा सुचवून. ChatGPT बनवताना कोणत्या नैतिक बाबींचा विचार करण्यात आलेला आहे? प्रतिसाद सुरक्षित आणि आदर व्यक्त करणारे आहेत याची खात्री करून देऊ. या ठिकाणी 46 नंबर सेशनचे नॉलेज चेक पहिले नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे. आता आपली पुढची ॲक्टिव्हिटी नॉलेज चेक नंबर 2 क्वेश्चन कसं सॉल्व करायचे ते आपण आता बघणार आहोत. चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी ChatGPT बरोबर केलेल्या संभाषणात कशाचा समावेश केला जातो? आवश्यकतेनुसार इमेज, व्हिडिओ किंवा इतर मल्टीमीडिया ॲड करून. ChatGPTला वापरकर्त्यांचे इनपुट कसे समजतात? डेटाच्या स्वरूपात. ChatGPTद्वारे मिळवलेल्या सेंटिमेंट ॲनालिसिसचा वापर व्यवसायात कशा प्रकारे वापरून घेऊ शकतात? सार्वजनिक मत आणि ग्राहकांच्या समाधानाबाबतचा दृष्टिकोन मिळवण्यासाठी. डेटा विश्लेषणामध्ये ChatGPTची भूमिका कोणती असते? हे मोठ्या प्रमाणावर सुरक्षित डेटा प्रक्रिया करते आणि त्याचा अर्थ लावते. या ठिकाणी 2 नंबरचं नॉलेज चेक आपलं कंप्लीट झालेले आहे. आता आपण नॉलेज चेक बघणार आहोत. तिसरं नॉलेज चेक. एआयकडे धोका म्हणून पाहण्याऐवजी आपण त्याच्याकडे कसे पाहिले पाहिजे? प्रोडक्टिव्हिटी आणि कार्यक्षमता सुधारण्याचे साधन म्हणून. ChatGPTच्या विकसित होण्याच्या सर्जनशील आणि व्यावसायिक प्रकल्पांमध्ये त्याच्या भूमिकेवर कसा परिणाम होतो? त्यामुळे उपयुक्त सूचना देण्याची आणि डिझाईनमध्ये मदत करण्याची क्षमता वाढते. पार्टीचे नियोजन करण्यात ChatGPT कोणती अनोखी मदत करते? सर्जनशील आणि व्यवहार्य सजावटीसाठी टिप्स देऊ. कारण आपल्या कुटुंबासोबत केरळला जाण्याचे नियोजन करतो आहे. ChatGPTच्या सुट्टीमध्ये नियोजनामध्ये कशा प्रकारे मदत करू शकेल?
प्रवासाचा मार्ग आणि सांस्कृतिक बाबींबद्दलची माहिती रेकमेंड करून या ठिकाणी आपलं नॉलेज चेक कंप्लीट झालेलं आहे. आता पुढची ॲक्टिव्हिटी आपली सेशन कंप्लीशन टेस्ट. सॅटेलाइट कम्युनिकेशन कसे कार्य करते? पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांचा वापर करून. मॉडेल या शब्दाचं पूर्ण रूप काय आहे? मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर. कोणता मॉडेम स्टँडर्ड फोन लाईन वापरतो? DSL मॉडेल. ADSL म्हणजे काय? असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. कम्युनिकेशन चॅनल म्हणजे काय? संदेश वाहून नेणारे माध्यम. कोणती सेल्युलर सेवा व्हॉइस ट्रान्समिशन अॅनालॉग सिग्नल वापरते? 1G. मॉडेमचा वेग मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? मेगाबिट्स पर सेकंद. सॅटेलाइट कम्युनिकेशनचा मुख्य दोष काय आहे? खराब हवामानामुळे व्यत्यय. मॉडेमचा उच्च ट्रान्सफर दर काय सूचित करतो? वेगवान डेटा ट्रान्समिशन. मीडियम स्टोरेज म्हणजे काय? कायमस्वरूपी डेटा स्टोरेज. या ठिकाणी आपले 46 नंबरचे सेशन कंप्लीट झालेले आहे.